येणाऱ्या प्रोग्राम जो आपला आहे त्याचे प्रमुख प्रायोजक आहेत हिंदुस्तान फिनकॉन आणि रिफ्लेक्स प्रस्तुत अंतरंग 2024 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे जेवला नाहीत का? कम ऑन, जोरात दंगा झाला पाहिजे. ऊर्जा मेंबर्स, वी नीड युअर ऊर्जा. आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख स्पॉन्सर्स आहेत हिंदुस्तान फिनकॉन आणि त्यांची टीम आलेली आहे, त्यांचं मी स्वागत करतो. रिफ्लेक्स आणि त्यांची टीम येत आहे, त्यांचंही स्वागत आहे. जे गोल्ड आणि सिल्वर स्पॉन्सर किंवा त्यांचे फॅमिली मेंबर आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे. आपल्या रिजनचे जे रिजन हेड आहेत विशाल मंडलिक सर आणि त्यांची फॅमिली यांचं स्वागत आहे. डेप्युटी रिजन हेड योगेश देशपांडे सर, त्यांच्या फॅमिलीचं स्वागत आहे. डेप्युटी रिजन हेड निलेश पाटील आणि त्यांच्या फॅमिलीचं स्वागत आहे. स्पेशली CST मेंबर्स ज्यांनी आपल्या कामातून वेळ काढून सुद्धा या गोष्टींचे डेटा पाठवणे आणि ह्याचं काम केलेलं आहे, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिली मेंबरचं स्वागत आहे. CST दंगा पाहिजे तुमचा, CST कम ऑन. आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला अजून रंगत येणार आहेत ते आपले सॅटर्डे क्लब मेंबर्स, म्हणजेच सर्व फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स यांचंही स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सना आपण आपला उद्योजकांचा उत्साह दाखवून देऊया. जोरात टाळ्या, जोरात झाल्या पाहिजेत, जोरात. थँक्यू. सर्वच चॅप्टरचे चेअरपर्सन, रिजन हेड, डेप्युटी रिजन हेड, आपल्या कार्यक्रमाचे जे काही मेन कोऑर्डिनेटर्स आणि जे मेन स्पॉन्सर्स आहेत आपले हिंदुस्तान फिनकॉनचे मिस्टर हिरेन, रिफ्लेक्सचे जे स्पॉन्सर्स आहेत मिस्टर अँड मिसेस यादव, यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन यासाठी स्टेजवर यायचं आहे. रिफ्लेक्स को स्पॉन्सर रिफ्लेक्स मिसेस यादव प्लीज. ज्यांच्या कार्यातून आपण रोजच धडा घेतो आणि ज्यांच्या पराक्रमातून आपल्याला रोजच ऊर्जा मिळते असे आपले आवडते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच विजनमधून, त्यांचं विजन डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी जे आपल्या सॅटर्डे क्लबचे संस्थापक आहेत इंजिनियर माधवराव भिडे सर, यांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा आता आपण करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले जे सॅटर्डे क्लबचे संस्थापक आहेत स्वर्गीय माधवराव भिडे सर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत. मराठी माणूस एकत्र यावा आणि मराठी माणसाचा पराक्रम लोकांना दिसावा यासाठीच या दोन्हीही हस्तींनी आपल्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या प्रतिमेचं पूजन इथे होत आहे. सर्व स्पॉन्सर्स आणि जे आपले मेन कोऑर्डिनेटर्स आहेत आणि चॅप्टर चेअरपर्सन आहेत यांचा ग्रुप फोटो होत आहे. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी आपल्या जागेला 1 मिनिट शब्दपणे उभं राहायचं आहे. डोळे बंद करून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की जे मराठी माणूस आम्ही ज्या उड्या मारतोय तिथं आम्हाला यश दे, आम्हाला आरोग्य लाभू देत, यश लाभू दे, संपत्ती लाभू देत आणि समृद्धी येऊ देत. आता इथून पुढे क्लबच्या प्रथेप्रमाणे आपल्या सर्वांना प्रतिज्ञा घेण्यासाठी मी विनंती करतो की कणकवली कट्टा मालवणी स्वाद मिसेस अनन्या सावंत यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे इव्हेंटसाठी आणि त्यांना मी रिक्वेस्ट करतो की कृपया त्यांनी आपल्या सर्वांसाठी प्रतिज्ञा घ्यावी. हॅलो,
नमस्कार. आपण आता सॅटर्डे क्लबची प्रतिज्ञा घेणार आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि माझ्या मागोमाग प्रतिज्ञा म्हणा. मी महाराष्ट्रीयन माणसाशी एकोप्याने वागेन. त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन. मी शक्यतो महाराष्ट्रीयन उत्पादकांचा माल विकत घेईन व इतरांनाही तसेच करण्यास उद्युक्त करीन. मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन. माझ्या क्लब सदस्यांच्या व इतर महाराष्ट्रीयन बांधवांच्या व्यापार उद्यमशीलतेकरिता सतत प्रयत्नशील राहीन. श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे अधिक मूल्याधारित भांडवल वृद्धी व अधिक अर्थजनासाठी माझी मानसिकता बदलेन. तसेच सामाजिक अर्थोन्नतीसाठी कटिबद्ध असेन. लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत राहील. तसेच धनविकास हेच माझे ध्येय राहील. एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. धन्यवाद. आपल्यालाही माहिती आहे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या स्मरणाशिवाय करताच येणार नाही. तर करवीर चॅप्टरची जी नेक्स्ट जनरेशन आहे, करवीर चॅप्टरचे जे नेक्स्ट उद्योजक असणार आहेत ते सर्वजण येणार आहेत आपल्यासमोर गणेश वंदन साजर करण्यासाठी. तर आपला गणेश वंदनच्या परफॉर्मन्समध्ये जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये अर्पिता मंडपे मॅम करवीर चॅप्टरच्या, त्यांच्या दोन्ही मुली अर्विका आणि आयुषी मंडपे, सरिता दड्डे मॅडम यांचा मुलगा प्रतीक दड्डे, वटकर सरांच्या दोन्ही मुली अनुष्का आणि तनिष्का, अमित पाटील ईशा क्रिएटिव्ह प्रोडक्शन्स ज्यांनी आज व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचं हे लावलंय त्यांचा मुलगा अभिराज पाटील, महावीर चौगुले जे आपले चॅप्टरचे ट्रेझरर आहेत त्यांची मुलगी साची चौगुले, अनन्या सावंत कणकवली कट्टा मालवणी स्वाद यांचा मुलगा आरव सावंत आणि स्वाती पाटील मॅम ज्या आदिती लेडीज टेलर्स आहेत त्यांची मुलगी आदिती पाटील. अशी सर्व ही करवीरची नेक्स्ट जनरेशन गणेश वंदना सादर करत आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. वक्रतुंड तू गजमुख
गणपती बाप्पा मोरया. अप्रतिम, अमेझिंग परफॉर्मन्स. हॅलो सिद्धार्थ. अरे तुम्ही कोण? तुम्ही कुठून आलात? अरे मी तुझी को अँकर आहे, माहिती नाही का, विसरलास? हो, कोण आहे तुम्ही? नमस्ते, मी डॉक्टर गीतांजली भोसले, करवीर चॅप्टर. अहो एक मिनिट, तुम्ही एवढा वेळ कुठं होतात मग? अरे मेकअप मॅनने खूप उशीर केला मला. अच्छा, थोडासा मेकअपमुळे वेळ झाला. उशीर झाला. हे नेहमीचं कारण आहे, कुठल्याही लग्नात समारंभात मेकअपमुळे उशीर होतो. आणि असं तुमच्या सोबत, तुमच्या फॅमिली मेंबर सोबत जर व्हायचं नसेल तर आपले जे सिल्वर स्पॉन्सर आहेत श्वेताज ड्रीम ब्युटी पार्लर, यांना एकदा कॉन्ट्रॅक्ट देऊन बघा. सगळ्या गोष्टी वेळेत आणि फास्ट. हा चला. डेफिनेटली नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेन. नमस्कार, वन्स अगेन मी डॉक्टर गीतांजली भोसले. आता आपण वळूयात नेक्स्ट कार्यक्रमाकडे. इचलकरंजी चॅप्टरच्या प्रगती कोडलकर आणि त्यांचा मुलगा या दोघांचा आता एक डुएट डान्स होणार आहे. वेलकम ऑन द स्टेज प्रगती कोडलकर मॅम. बड़ा हुआ, भाई के सामने भाई शस्त्र लेकर खड़ा हुआ. निर्णय होगा अब कि कौन पहनेगा मुकुट और कौन झुकाएगा सिर. अब चल पड़ा है सारथी कृष्ण का रथ और बरसेंगे अर्जुन के तीर. मेरे भाई मेरे सामने शत्रु बन के खड़े हैं और गुरु द्रोण पितामह मेरे पूजनीय और बड़े हैं. कैसे उठा उनके सामने ये शस्त्र. हे अर्जुन, मिटा दो अपने सारे संदेह. पाप यदि ना बढ़ता तो ये युद्ध कदाचित ना होता. धर्मराज कदाचित अपने संयम को ना होते. एक नारी का होता धर्म अब तुम याद करो. तोड़ दो इष्टपीठों और अधर्मियों का नाश करो. दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर दे, टुकड़े हजार कर. नाच खेल मौत का जीत की धुन बना, जीत का गुमान कर, प्रहार कर, देश पर प्रहार है, गुमान कर, घमंड कर, प्रचंड कर. तांडव सा युद्ध कर भयंकर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. खूपच छान झाला आहे. ज्यांच्यामुळे हा इव्हेंट आपल्याला पॉसिबल होतोय त्यांची ऍड आपल्या समोर येत आहे. फिनकॉन आहे आपल्यासोबत. सर्व प्रकारच्या लोन सर्व्हिसेस आता मिळणार फक्त हिंदुस्तान फिनकॉन इथंच. होय, प्रोजेक्ट लोन, बिझनेस लोन, प्रोडक्ट लोन, पर्सनल लोन, MSME लोन, इंडस्ट्रियल लोन, एज्युकेशनल लोन तसंच ऍग्रिकल्चर लोन या प्रकारच्या सर्व लोन सर्व्हिसेस मिळणार आता एकाच छताखाली. शिवाय सबसिडी कर्ज प्रक्रिया सुद्धा उपलब्ध. पारदर्शी व्यवहार, कमीत कमी कागदपत्र आणि तत्काळ कर्ज. चला तर मग आजच संपर्क करा हिंदुस्तान फिनकॉनला. आपल्या स्वप्नपूर्तीचा साथी हिंदुस्तान फिनकॉन, आपला फायनान्शियल फ्रेंड. संपर्क हिंदुस्तान फिनकॉन, दुसरा मजला, बिझनेस वे, महाराष्ट्र बँकेसमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मोबाईल 91 58 97 17 77. लोन
सर्वच जण उद्योजक आहेत आणि सर्वांनाच माहिती आहे की बिझनेससाठी लोन किती इम्पॉर्टंट असते. तर आपल्या कार्यक्रमाचे जे स्पॉन्सर आहेत हिंदुस्तान फिनकॉन, त्यांच्याकडे तुम्ही लोनसाठी लवकरच अप्रोच होऊ शकता. फास्ट प्रोसेस होईल आणि पटकन तुमच्या हातात लोनसुद्धा मिळून जाईल आणि तुमचा बिझनेससुद्धा एक मस्त फ्लाईट घेईल. आता इथून पुढचा नेक्स्ट परफॉर्मन्स जो येतोय हा कॅरोके परफॉर्मन्स आहे. आपले ऊर्जा चॅप्टरचे वास्तुशोध रियालिटी सचिन नांदगावकर यांचा कॅरोके परफॉर्मन्स येतोय. ऊर्जावाल्यांची ऊर्जा दिसत नाही. कुठं आहे तुमचा मेंबर? कम ऑन, चेअर झालं पाहिजे जोरात. सचिन नांदगावकर सर कृपया स्टेजवर यायचं आहे. हे 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 हो आहा. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं. ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको. मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं. तुम हो खिलता बहका सा कवल, तुम हो खिलता बहका सा कवल. हम जो गाए तुम हो वो गजल. थोड़ा सा मुखड़ा लगती हो चांद का एक टुकड़ा. हम कितनी तारीफ करें देख के तुमको आए भरे. तुम सा नहीं है कोई प्यारा सनम, प्यारा सनम. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं. हे हे ला 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 हे 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 हे. जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पे होगा क्या असर. जिस दिन तुमको देखेगी नजर, रखेंगे तुमको निगाहों में, भर लेंगे तुम्हें बाहों में. जुल्फ को हम सुलझाएंगे,
इश्क में दुनिया भुलाएंगे, ये बेकरारी अब तो होगी न कम, होगी न कम। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको। भूलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। हे हे ला 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 ला, हे 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 हे। थँक यू व्हेरी मच. व्हेरी नाईस. वॉट अ मस्मरायझिंग परफॉर्मन्स. हळूहळू अंतरंगचा असर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता असंच गाणं तुम्हालाही जर म्हणायचं असेल, तुम्हाला इतकं छान गाणं म्हणायला शिकायचं असेल, तर त्यासाठी आपले स्पॉन्सर जे आहेत रिफ्लेक्स ऑडिओ यांची सिस्टीम जर तुम्ही तुमच्या घरात बसवली तर असंच छान गाणं तुम्ही म्हणू शकताय. त्यांची आता ऍड आपल्या समोर येत आहे. परफॉर्मन्सकडे. आवाजाच्या दुनियेतील बादशाह रिफ्लेक्स ऑडिओ सिस्टीम. तब्बल 29 वर्ष होम थिएटर आणि कमर्शियल साऊंड सेटअप देणारे अधिकृत विक्रेते. 2.1, 4.1 आणि 5.1 होम थिएटर, कस्टमाइज साऊंड सिस्टीमची दर्जेदार वाईड रेंज. तसंच तुम्ही PVR सिनेमाचा फील अनुभवा आता आपल्या घरी. तुमच्या गरजेनुसार तुमच्या घरातील रूममध्ये थिएटर रूम सेटअप करून घर बसल्या अनुभवा लाईव्ह 4K प्रोजेक्शन, जोडीला डॉल्बी एटमॉस ऑडिओचा भन्नाट एक्सपिरियन्स, आकर्षक इंटेरियर, उत्तम साऊंड, लाईट इफेक्ट तसंच रिक्लायनर चेअरसह अनुभवा आपल्या आवडत्या मूवीचा ऑसम थ्रिल. आजच आपली सिस्टीम आणि थिएटर रूम बुक करा. रिफ्लेक्स ऑडिओ सिस्टीम, साकोली कॉर्नर, कोल्हापूर. मोबाईल 86 682 89 82 5. आता वळूयात पुढच्या परफॉर्मन्सकडे. दक्षिण काशीच्या आरतीज केक बास्केटच्या आरती जोशी आणि त्यांची मुलगी आपल्यासमोर डान्स प्रस्तुत करत आहेत. प्लीज वेलकम आरती जोशी मॅम. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता. कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए. हाँ तुम हुए मेहरबान तो है ये दास्ता, अब तुम्हारा मेरा एक है कारवा, तुम जहाँ मैं वहाँ. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ.
तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। तिन्हींची नावं घ्यायची व्हेरी नाईस परफॉर्मन्स. ऑसम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा टाळ्या वाजवा प्लीज. आता वेळ झालेली आहे अवॉर्ड्स देण्याची. तुम्हालाही माहिती आहे की अंतरंगमध्ये फक्त डान्स, फॅशन शो आणि म्युझिक होत नाही, तर याच्यामध्ये रिजनमधले अवॉर्ड सुद्धा दिले जातात. तर पहिले हायेस्ट बिझनेस गिव्हरचा अवॉर्ड मिळणार आहे, सर्वच चॅप्टर्समध्ये मिळणार आहे. आणि तो देण्यासाठी आपले हिंदुस्तान फिनकॉन जे टायटल स्पॉन्सर आहेत त्याचे मिस्टर हिरेन वैद्य हे जे डिग्निटरी आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे अवॉर्ड्स प्रेझेंट करण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे मिस्टर हिरेन वैद्य, हिंदुस्तान फिनकॉन. हायेस्ट बिझनेस गिव्हरसाठी कोल्हापूर चॅप्टरचे नॉमिनीज आहेत पूनम शहा मॅम, पिराजी पाटील सर आणि विक्रांत केसकर सर. तो अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे पूनम शहा मॅडमना. पूनम शहा मॅडम कुठे आहेत? पूनम शहा मॅम आलेल्या नाही आहेत. त्यांचा अवॉर्ड घेण्यासाठी पिराजी पाटील सर येत आहेत. नेक्स्ट चॅप्टर येते ऊर्जा चॅप्टर अँड द नॉमिनीज आर The nominees for highest business giver from Urja chapter are Suraj Zadav, Sachin Nandgaonkar and Sandeep Kadam. And the winner is Suraj Zadav sir. कम ऑन KGF. कुठे आहे KGF? KGF लवकर या. ऊर्जा कुठे आहे? ऊर्जा. हिंदुस्तान फिनकॉनचे मिस्टर हिरेन वैद्य सूरज जाधव यांना अवॉर्ड देत आहेत. तर नेक्स्ट चॅप्टर इज सांगली चॅप्टर. सांगली सांगली चॅप्टरचे चॅप्टरचे नॉमिनीज नॉमिनीज आहेत आहेत अमेय आवटी, अमोल चौगुले आणि अभिजित नलावडे. अँड द विनर इज अमेय आवटी सर. अमेय अमेय आवटी आवटी सर sir, please आलेत come का? upon the या लवकर stage. फास्ट. कम ऑन. करवीर चॅप्टरचे हायेस्ट बिझनेस गिव्हर्सचे नॉमिनीज आहेत धर्मेंद्र पाटील सर, प्रसन्ना कुलकर्णी आणि अभिजित नवाळे. अँड द विनर इज धर्मेंद्र पाटील सर. कम ऑन. डीपी. धर्मेंद्र पाटील सर या कार्यक्रमाचे सिल्वर स्पॉन्सर सुद्धा आहेत. डी पाटील इन्व्हेस्टमेंट. करवीर. दंगा करायचा करवीर. कम ऑन. कॉंग्रॅच्युलेशन धर्मेंद्र सर. नेक्स्ट आहे इचलकरंजी चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर वैशाली चौगुले मॅडम, किशोर पवार सर, अशोक गाडेकर सर. अँड द विनर इज वैशाली चौगुले मॅडम. इचलकरंजी चॅप्टर. वैशाली मॅडम आलेल्या नाही आहेत. त्यांचा अवॉर्ड पिक करण्यासाठी सुहास पाटील सर येतात. आता नेक्स्ट आहे गडिंग्लज चॅप्टर. गडिंग्लज चॅप्टरचे नॉमिनीज आहेत संदीप कोलकी सर, राजेंद्र देशमाने सर आणि काशीनाथ गुरव सर. अँड द विनर इज काशीनाथ गुरव सर. प्लीज कम अपॉन द स्टेज. गुरव सरांचा अवॉर्ड घेण्यासाठी त्यांची कन्या येत आहे केतकी गुरव. शी इज ऑल्सो पार्ट ऑफ सॅटर्डे क्लब.
नेक्स्ट चॅप्टर आहे दक्षिण काशी. दक्षिण काशीचे नॉमिनीज आहेत शैलेंद्र देशपांडे सर, संभाजी गवळी सर आणि सुषमा धर्माधिकारी मॅम. अँड द विनर इज शैलेश देशपांडे सर. प्लीज कम अप ऑन द स्टेज. शैलेश देशपांडे सर. दक्षिण काशी चॅप्टर शैलेश देशपांडे सरांना अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे. अँड अवॉर्ड त्यांच्या वतीनं घेण्यासाठी सुषमा मॅम मॅम येत आहेत. त्यांच्यातर्फे अवॉर्ड स्वीकारत आहेत. नेक्स्ट चॅप्टर आहे दख्खन. अँड द नॉमिनीज आर संतोष मालगावे, प्रशांत पवार, किरण माने. अँड द विनर इज संतोष मालगावे सर. प्लीज कम अप ऑन द स्टेज. संतोष मालगावे सर. वेलकम सर, वेलकम. या या. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. नेक्स्ट आता आपल्यासमोर एक ॲडव्हर्टाईज प्ले होत आहे. ज्यांच्यामुळे हा इव्हेंट पॉसिबल झाला अशा स्पॉन्सरची ॲडव्हर्टाईज आपल्यासमोर प्ले होत आहे. लोन कसं मिळणार याची चिंता सतावतीये. काळजी करू नका, हिंदुस्तान फिनकॉन आहे आपल्या सोबत. सर्व प्रकारच्या लोन सर्व्हिसेस आता मिळणार फक्त हिंदुस्तान फिनकॉन इथंच. होय, प्रोजेक्ट लोन, बिझनेस लोन, प्रोडक्ट लोन, पर्सनल लोन, MSME लोन, इंडस्ट्रियल लोन, एज्युकेशनल लोन तसंच ऍग्रिकल्चर लोन या प्रकारच्या सर्व लोन सर्व्हिसेस मिळणार आता एकाच छताखाली. शिवाय सबसिडी कर्ज प्रक्रिया सुद्धा उपलब्ध. पारदर्शी व्यवहार, कमीत कमी कागदपत्र आणि तत्काळ कर्ज. चला तर मग आजच संपर्क करा हिंदुस्तान फिनकॉनला. आपल्या स्वप्नपूर्तीचा साथी हिंदुस्तान फिनकॉन, आपला फायनान्शियल फ्रेंड. संपर्क हिंदुस्तान फिनकॉन, दुसरा मजला, बिझनेस बे, महाराष्ट्र बँकेसमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मोबाईल 91 58 97 17 77. आवाजाच्या दुनियेतील बादशाह रिफ्लेक्स ऑडिओ सिस्टीम. तब्बल 29 वर्ष होम थिएटर आणि कमर्शियल साऊंड सेटअप देणारे अधिकृत विक्रेते. 2.1, 4.1 आणि 5.1 होम थिएटर, कस्टमाइज साऊंड सिस्टीमची दर्जेदार वाईड रेंज. तसंच तुम्ही PVR सिनेमाचा फील अनुभवा आता आपल्या घरी तुमच्या गरजेनुसार. सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. दिवाळी, न्यू इयर किंवा वर्धापन दिनाला रिटर्न गिफ्ट, कॉर्पोरेट गिफ्ट द्यायचं आहे. मग गेली 60 वर्ष विश्वसनीय कार्यरत असणारे डी ग्रुपचे युनिट म्हणजेच अपने मम्मी पापा को आप अपना इमरजेंसी फंड समझते हैं? क्या अपने बेटों को आप अपना रिटायरमेंट फंड समझते हैं? रुकिए, अपनी वेल्थ खुद ही बनाइए. पहले अपने फाइनेंशियल गोल निश्चित करें और उसे हासिल करने के लिए कितने पैसों की जरूरत है उसकी गिनती करें. साथ ही इमरजेंसी फंड का नियोजन भी आवश्यक है. कृपया सही सोच रखें, अपनी वेल्थ खुद बनाइए. आपकी फाइनेंशियल गोल की पूर्ति के लिए आज ही संपर्क करें. धर्मेंद्र दिलीप पाटिल, MP रजिस्टर्ड म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर. मोबाइल नंबर 9503623986. Safety at your workplace is of paramount importance, but dangers lurk everywhere. At Ideal Enterprises, we offer a wide range of reliable safety products and services. A range of fire extinguishers, protective gears, detectors and alarms.
professional installation services of fire hydrant and sprinkler systems, certification, consultancy and compliance services. We also provide safety and first aid training services for your staff and employees. To improve your workplace safety and reduce risk, contact Ideal Enterprises today. आता वेळ झालेली आहे. सर्व चॅप्टरचे जे चेअरपर्सन आहेत, CST मेंबर्स आहेत, त्यांचा फेलिसिटेशन करण्याची वेळ आलेली आहे. मी विनंती करतो विशाल मंडलिक सर यांना की त्यांनी स्टेजवर यावे. मी विनंती करतो की करवीर चॅप्टरचे चेअरपर्सन अमेय गोडे सरांनी विशाल मंडलिक सरांचं फेलिसिटेशन करायचं आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ काढून बिझी शेड्यूलमधून आपल्या इव्हेंटसाठी आलेले आहात. पुढचं योगेश देशपांडे सरांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. मी रिक्वेस्ट करतो की महावीर चौगुले सरांनी योगेश देशपांडे सरांचं फेलिसिटेशन करायचं आहे. मी पुढची विनंती करतो की कोल्हापूर चॅप्टरचे CST आहेत, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. चेअरपर्सन पिराजी पाटील सर यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि अजिंक्य देशपांडे सरांना विनंती आहे की त्यांनी पिराजी पाटील सरांचं फेलिसिटेशन करायचं आहे. नेक्स्ट कोल्हापूर चॅप्टरचे सेक्रेटरी सिद्धेश मोहिते सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सेक्रेटरी सिद्धेश मोहिते यांचा अवॉर्ड सुद्धा पिराजी पाटील सर स्वीकारत आहेत आणि पूनम शाह मॅडम सुद्धा आलेले नाही आहेत, त्यांचा अवॉर्ड सुद्धा ते स्वीकारणार आहेत. महेश पाटील सर करवीर चॅप्टर केकजी यांनी स्टेजवरती यायचं आहे. पूनम शाह यांचा अवॉर्ड पिराजी पाटील सरांना फेलिसिटेट करायचा आहे. आता आपल्या समोर करवीर चॅप्टरच्या परिपूर्ण आर्टिफिशियल ज्वेलरीच्या रेवती साळोखे मॅडम एक डान्स परफॉर्मन्स सादर करीत आहेत. रेवती साळोखे मॅडम स्टेजवरती यावे. हाय चक्का चक चक्का चक है तू, हाय चक्का चक चक्का चक हूँ मैं, हाय चक्का चक चक्का चक है तू, हाय चक्का चक चक्का चक हूँ मैं. टपकती दोपहर सी लड़की की लहर सी मेरी जैसी चाहिए तेरे जैसे को, फूलों वाली डाली भी हो चुम्मा भी हो गाली भी हो, बोलो कैसी चाहिए तेरे जैसे को. पलंग टूटता पहली रात सारा मोहल्ला करता बात, हुई चोरे में बरसात कौन वहाँ था किसके साथ. हाय चक्का चक चक्का चक है तू, हाय चक्का चक चक्का चक हूँ मैं, हाय चक्का चक चक्का चक है तू, हाय हाय चक्का चक चक्का चक हूँ मैं.
नाईस परफॉर्मन्स रेवती. मस्त परफॉर्मन्स झालेला आहे, अमेझिंग परफॉर्मन्स. याच्या पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपले कॅरोकेचा परफॉर्मन्स आहे आणि कोल्हापूर चॅप्टरचे मनीष मिश्रा सर घेऊन येत आहेत कॅरोके परफॉर्मन्स. मनीष मिश्रा सर. एकदा जोरात होऊन जाऊ दे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा, कीर्ती तुझी भारी, डंक तुझं ऐकून ग आलो तुझ्या दारी, कृपा करी माझ्यावरी केला तू भावर. चांग भलर देवा चांग भलर, देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा, कीर्ती तुझी भारी, डंक तुझं ऐकून ग आलो तुझ्या दारी, कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावर. चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. हे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कोणी त्याचा तू आधार र. आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी ही मानुनिया घे, नाही मोठं मागणं नाही कुणी हावर, बापावानी माया तू लेकराला दे, अरे डोई तुझ्या पायावर उठी तुझं नावर. ज्योतिबाच्या नावानं सांग भलर देवा सांग भलर, ज्योतिबाच्या नावानं सांग भलर, सांग भलर देवा सांग भलर, ज्योतिबाच्या नावानं सांग भलर, ज्योतिबाच्या नावानं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करा चांदीची वस्तू खरेदी करून. गेली 40 वर्ष या व्यवसायात अखंडपणे कार्यरत असलेले नवाळे इंडस्ट्रीज. आम्ही चांदीचे पूजा भांडी आणि पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजेच ताट, तांब्या, वाटी, फुलपात्र, डिनर सेट, बेबी डिनर सेट, ताम्हण, फॅन्सी आरती सेट तसंच चांदीच्या मूर्ती भेटवस्तू ग्राहकाच्या बजेटनुसार बनवून देऊ. शिवाय आपल्या घरातील जुन्या चांदीच्या वस्तू रिपॉलिश करून देऊ. अधिक माहितीसाठी संपर्क नवाळे इंडस्ट्रीज, YP पवार नगर, कोल्हापूर. फोन 9766 76 32 68. पुढच्या परफॉर्मन्सची वेळ झालेली आहे. आपला पुढचा परफॉर्मन्स येतोय डॉक्टर भूषण काळे आणि मिस्टर संतोष पाटील सर, श्री कृष्ण एल्युमिनियम एंड साइंसेस, इचलकरंजी चैप्टर. अगर अपने यार की जिंदगी चाहिए तो जरा कुछ नाच गाना दिखा दो हमको भी. प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा. प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी की नैया को पार लगा ही गए. प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी की नैया को पार लगा ही गए. सपनों में आई के जाई के ओरी कोरिया, हमरी चुराई ले निंदिया.
को पार तू लगा ही दे, प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी नैया को पार तू लगा ही दे। आज मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास? खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे, बस प्यार के दो मीठे बोल झिलमिलाएंगे। तो हंस क्योंकि दुनिया को है हंसाना, है मेरे दिल तू गाए जा, तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना नचा रहा है वो नच्चो सारे जी फाड़ के, नाचो नाचो, नाचो नाचो, नच्चो सारे जी फाड़ के, नाचो नाचो, नाचो नाचो, नच्चो सारे जी फाड़ के। पुढचा परफॉर्मन्स देण्यासाठी एकदम एक सिरियस व्यक्तिमत्व आपल्या समोर येणार आहे. दख्खन चॅप्टरचे जे चेअरपर्सन आहेत, जे टॅलीचा गंभीर विषय शिकवतात, ते आपल्यासमोर राजेंद्र मिठारे सर एक स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. तर प्लीज वेलकम राजेंद्र मिठारे सर. हॅलो, हा डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. सो स्टँडअप कॉमेडी आहे, पण थोडंसं टेन्शन आहे की मागच्या वर्षी आठवण करून दिली होती कुणाल पाटील सरांनी त्यांच्या खास फरमाईशवरून. EV बाईकचाच मुद्दा परत आपण इथं ओपन करतोय. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं कंप्लीट कर देता हूँ. सो थँक्यू. ई बाईकचा किस्सा आधी माझ्या मेमरीचा प्रॉब्लेम आहे, सो मी थोडे मुद्दे शॉर्टलिस्ट केलेत. हां, सो इलेक्ट्रिक बाईक हा आता तुमच्यासाठी एक नॉर्मल विषय आहे. आणि इलेक्ट्रिक बाईक ही त्या काळात म्हणजे 2010ची गोष्ट आहे. बऱ्याच जुन्या लोकांना हा विषय ऑलरेडी डिक्लेअर झाला आणि त्यामुळे ते हसून झालेले आहेत. मी म्हटलं नवीन फॅमिली मेंबर्स आलेत त्यांच्यासमोर काहीतरी होऊन जाऊ दे. तर इलेक्ट्रिक बाईक घेतली आणि बऱ्याच लोकांची अशी होती की इलेक्ट्रिक बाईक म्हणजे मुळात स्कूटी चालवणे हाच एक मुलींचा विषय होता आणि गिअरच्या बाईक म्हणजे जेंट्स असा त्यावेळेचा एक ट्रेंड होता. आणि मी ते घेतली. घेतल्यानंतर जसा आवाज होता तसा, आणि ह्या आवाजामुळे कुत्री 100% मागं लागायची. एक दिवस असा गेला नाही की कुत्री मागे लागली नाहीत. डावीकडून 2, उजवीकडून 2, आणि गाडीचं दुर्दैवाने स्पीड कुत्र्यापेक्षा कायम कमी असायचं. कारण त्या गाडीचं स्पीड 40च्या पुढं नाहीच, अलाउडच नव्हतं. 40च्या पुढं RTOच्या नियमानुसार लायसन्स लागतं. ठीक आहे, हा एक तुम्हाला मध्येच मी नंतर दिला. याच्यानंतर MIDC मध्ये जेव्हा जॉब लागला, MIDC मध्ये एक अशी चढती आहे ज्या कंपनीत मी कामाला होतो, बऱ्याच लोकांना माहिती असेल. ते एक तिथं खास असं एक बाईचं हॉटेल नावाचं एक फेमस आहे, मिसळ मिळते तिथे. आणि मी त्या चढतीला खाली गेल्यानंतर विचार करायचो की आपण गाडी वर नेऊ शकत नाही आणि लोक हसणार. तर मग मी गाडी खाली पार्क करून चालत जायचो थोडे दिवस. नंतर बघितलं मी की 1 टनाच्या गाड्या, रिक्षा ज्या आहेत त्या अशा तिरक्या जातात. मग मी पण माझी गाडी अशी तिरकी करून न्यायला चालू केली. आणि त्याच्यावर मला 2-3 कॉमेंट दिले की हे तुम्हाला जरा ऑड दिसते, त्यामुळे गाडी बदला. पण माझी हाऊस, मी थोडं इलेक्ट्रिकमध्ये इंटरेस्ट, त्यामुळे मी गाडी काही बदलली नाही. याच्यानंतर त्याच MIDCच्या सरांच्या एक असा किस्सा झाला. मी म्हटलं हीच गाडी वापरणार मी. आणि त्या सरांना एका कामगाराला असं बोलवलं होतं की बाबा हा साफसफाई करायला एक फ्लॅटसाठी ये. तो कामगार तिथं आला होता आणि मी पाठीमागून गेलो होतो. बघतोय तर हा कामगार गायब. ओनर म्हटले की अरे हा कामगार कुठं आहे बघ, त्याला काय ते राहिलं सगळं झालं त्यांचं. म्हटले आता कुठं आहे बघ, चल जर गाडीवरून बघूया पटकन. ते माझ्या गाडीकडे बघतात बसायसाठी. माझी गाडी अयोध्या पार्कमधून खाली तिथं चढते आहे थोडी. सर म्हटलं खाली उतरा, गाडीवर चढणार नाही. मग ठीक आहे म्हटले. सर उतरले, परत वर बसले. गेलो त्याच्याजवळ गेलो. तो भजी खात, त्यावेळी घाडगे पाटीलचा पेट्रोल पंप होता तिथं, तो भजी खात उभारलेला. त्याला कावला, काय रे हे असं तसं फ्लॅट साफ करायचा, पटकन मीटिंग होणार आहे. हा बाबा, त्याला एक कंडिशन घातली ओनरनी की आम्ही पोचायचं तिथं पोच. आणि खरंच ते माणूस आम्ही पोचायचं तिथं पोचला. कारण त्याचे सरा मागं बसलेले त्यांचे 110, माझे 100, आणि हे सगळं वजन घेऊन माझी गाडी काय तिथं पोचली नाही. मजा अशी झाली, दुसऱ्या दिवशी तो कामगार मला म्हणतो काय सर थँक्यू, तुम्ही गाडी स्लो चालवली. ती गाडी काय माझी स्लो चालली नव्हती. गाडी ही अशीच माझी बाय डिफॉल्टच ती गाडीचं स्पीडच तेवढं होतं. या गाडीवर वजन जास्त घेतल्यामुळे आणि बरीच काही कामं अशी नको ती केल्यामुळं, नको त्या वजन त्यावर बसल्यामुळं त्या गाडीचे स्पेअर पार्ट तुटत आले. मग एक दिवशी माझ्या भावानं पण अशी शक्कल लढवली की आपण असं करूया,
या गाडीची आपण बॉडी बदलूया. म्हटलं ठीक आहे, गाडीची बॉडी बदलायला काय हरकत आहे, सगळं प्लास्टिक तुटत आलं होतं. यानंतर आम्ही ती बॉडी बदलायसाठी शोधत होतो, कोणतरी आपल्याला सापडेल. एका CNच्या ऑफिसमध्ये पार्किंगमध्ये TVS स्कूटी आम्हाला सापडली. त्याच्यावर माझी नजर पडली. सरांना म्हटलं कितीला देणार, सर म्हटले 2000 रुपयाला. 2000मध्ये आमचं काम झालं. गाडी घेतली, इंजिन काढून टाकलं. आम्ही माझी गाडी इलेक्ट्रिकची जी होती ती TVS स्कूटीला खाली जोडली. पुढचं चाक बदलू शकलो नाही कारण ते सेट होत नव्हतं, पण मागची गाडी इलेक्ट्रिकच राहिली. आता पुढं झालं असं, त्या गाडीला रजिस्ट्रेशन वगैरे असते, मी काय ते करून घेतलं नव्हतं. आणि याच्यानंतर जेव्हा RTOनं म्हणजे नो पार्किंगमधनं गाडी उचलून नेली, तेव्हा मी बघतो गाडी कुठं आहे. मग तिथं विचारलं तर ते म्हटले आत्ताच नेली गाडीतून. मग ठीक आहे म्हटलं, आता नंबर कुठं आठवते मला, कारण बॉडीच होती वरती. त्या नंबर शोधण्यासाठी CAना फोन केला. सर म्हटलं गाडीचा नंबर काय. ते CA जरा स्ट्रिक्ट होते एकदम, इतके स्ट्रिक्ट की म्हणजे त्यांनी घरात कमोड बसवताना अगदी फुटपट्टीनं मापं घेतली होती, म्हणजे असे ते CA. आम्ही म्हटलं सर गाडीचा नंबर, तुम्हाला नंबर माहीत नाही. म्हटलं सर गाडी घेऊन आत्ताच थोडे दिवस झालेत ना, नंबर पाठ नाही. पहिला ती गाडी नावावर करून घ्यायची, हा नंबर अमुक अमुक आहे. ठीक आहे. आम्ही गेलो RTOमध्ये. RTOमध्ये कोणत्या तोंडात जाणार, गाडी जिथं उचलून नेतात. कारण एक तर माझं लायसन नाही, दुसरं ती गाडी स्टार्टर मारली तर कळणार की ह्याला नुसता सायलेन्सर आहे, धूर येतच नाही. आम्ही सायलेन्सर ठेवला होता, धूर येत नव्हता, कारण इंजिनच नव्हतं ना. मग ती गाडी आम्ही तिथून घ्यायसाठी एका मित्राला फोन केला, बाबा तू आज जा आणि गाडी घेऊन ये. तरी तिथला माणूस म्हणतोच गाडी एवढी हलकी कशी काय. गाडीला इंजिन नव्हते, त्याला काय कळू दिलं नाही. मी गुपचूप गाडी काढून आणली. याच्यानंतर एकदा असं झालं, याच CNच्या लक्षात आलं की अरे ह्या असं काहीतरी आणि कारभार करणार आणि ह्याच्या नावावरच गाडी करून टाकूया. ह्याने त्यांच्या वकिलाला बोलवलं, मला म्हटलं हे गाडी ह्यांच्या नावावर करायची आहे. आणि वकिलांच्याकडे जाऊन मग ते काहीतरी पेपरवर चेस नंबर घ्यायचा प्रकार असतो पेन्सिलनं. मला प्रश्न पडला गाडीला चेस नंबर कुठं असतो, इंजिन तर नाहीच आहे. आता चेस नंबर वकील घेणार कुठून. त्याला पटवत कसं तरी खाली गेलो जिन्यावरून, पण तो म्हटला सर काळजी करू नका, आम्हाला माहिती कुठं असते ती. पण मला माहिती ना इंजिन नाही गाडीमध्ये ते. शेवटी हा बाबा खाली गेला आणि नशीब माझं की तो चेस नंबर इंजिनला नाही तर त्या चेसला वरती होता आणि तो नंबर शेवटी मिळाला. आणि अशा प्रकारे आमचे म्हणजे तिथून मी सुटलो की बाबा आपण आता ह्यातनं वाचलो आणि आता आपल्यावर काय CA काय रागवणार नाही. याच गाडीला जेव्हा मला आता वेळ आली की त्याचं स्क्रॅप करायचं आहे आणि ही गाडी स्क्रॅप करायची वेळ आली आणि त्याला एक नियम आहे परत की RTO जाऊन करायचं वगैरे. मी म्हटलं काय गरज नाही, तसंच करून टाकली. माझी RCTC होती, त्या RCTCला दाखवलं आणि मला नवीन गाडी घेताना पुन्हा 2000 रुपये डिस्काउंट मिळाला. तर जवळजवळ या एका गाडीवर मी 1 वर्षामध्ये त्याचं पूर्ण मटेरियल वापरून त्याच्यावर सगळं काम करून जवळजवळ मला वाटतं 30-35 रुपये बेनिफिट काढला होता. आणि जेव्हा हा किस्सा आम्ही आमच्या लोकांना सांगतो तेव्हा लोक अगदी आनंदाने ऐकतात की बॅटरीच्या गाडीवर सुद्धा इतकं काही होऊ शकतं. मी जेव्हा लोकांना कोणाला सोबत घ्यायचं म्हटलं तर मला भीती वाटायची की याला घेतल्यानंतर माझं चार्जिंग संपणार, 6 तास लावायचं कुठे चार्जिंग. म्हणजे हे आत्ताचे तुम्हाला गाडीचे जे दिसत आहेत व्हर्जन्स ते चांगले आहेत, लेटेस्ट आहेत. तर आधीचे व्हर्जन्स थोडे हे होते, त्यामुळे आमचे इतके सगळे किस्से घडत गेले. सो धन्यवाद, थँक्स फॉर दॅट, थँक्यू. काय यानंतर आपण वळूयात अवॉर्ड्सकडे. मॅक्झिमम मेंबर्स इंडक्टेड यासाठी मी आपल्या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर रिफ्लेक्स साऊंड सिस्टमचे मिस्टर अमित अँड मिसेस स्नेहा यादव यांना स्टेजवरती बोलवते. मिस्टर अमित अँड मिसेस स्नेहा यादव, रिफ्लेक्स साऊंड सिस्टम. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. आता मॅक्झिमम मेंबर्स इंडक्टेड यासाठी कोल्हापूर चॅप्टरमधून जे नॉमिनीज आहेत मिसेस स्नेहा यादव, प्लीज कम अप ऑन द स्टेज. कोल्हापूर चॅप्टरचे नॉमिनीज आहेत रोहन शेटे सर, पूनम शहा मॅम आणि सतीश देसाई सर. अँड द अवॉर्ड गोज टू रोहन शेटे. रोहन शेटे, मॅक्झिमम मेंबर्स इंडक्टेड. त्यांचा अवॉर्ड घेण्यासाठी आनंद साळुंके सर येत आहेत. नेक्स्ट चॅप्टर आहे ऊर्जा चॅप्टर आणि याचे नॉमिनीज आहेत अशोक झांबरे सर, सूरज जाधव सर आणि राजाराम पात्रे सर. एनी केसेस? अँड द विनर इज मिस्टर KGF सूरज जाधव सर. मिस्टर KGF, मिस्टर SCGT 2022-23, मागच्या वर्षीचे मिस्टर SCGT. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
कॉंग्रॅच्युलेशन सुजय सूरज. आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला सांगली चॅप्टर. सांगली चॅप्टरचे नॉमिनीज आहेत विद्याधर शेंडगे सर, नितीन पवार सर आणि श्रीकांत पाटील सर. अँड द विनर इज मिस्टर विद्याधर शेंडगे. विद्याधर शेंडगे सर सांगली चॅप्टर अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे, कृपया पुढे यायचं आहे. सांगली चॅप्टर त्यांच्या वतीने अवॉर्ड स्वीकारण्यासाठी गुन्हे आहे का? जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. पुढचा चॅप्टर आहे आपल्या सर्वांचा लाडका करवीर चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर अमित पाटील, धर्मेंद्र पाटील अँड रिया पिसे मॅम. अँड द विनर इज मिस्टर अमित पाटील, हायेस्ट मेंबर्स इंडक्टेड. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अमित पाटील सर. कॉंग्रॅच्युलेशन अमित सर. कॉंग्रॅच्युलेशन अमित सर. पुढचा चॅप्टर आहे इचलकरंजी चॅप्टर आणि 3 नॉमिनीज आहेत हायेस्ट मेंबर्स इंडक्टेड, किशोर पवार सर, अशोक गाडीकर सर आणि महावीर धुपदाळे सर. अँड द विनर इज किशोर पवार सर, इचलकरंजी चॅप्टर, हायेस्ट मेंबर्स इंडक्टेड. नेक्स्ट चॅप्टर आहे गडिंग्लज चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर राजेंद्र Congratulations, देशपांडे sir. सर, दयानंद मुरकुटे सर, गुरुप्रसाद याराटे सर. अँड द विनर इज मिस्टर राजेंद्र देशमाने सर. कम ऑन गडिंग्लज चॅप्टर. नेक्स्ट चॅप्टरचे नॉमिनेशन्स आहेत दक्षिण काशी चॅप्टरचे. दक्षिण काशीमधून मॅक्झिमम मेंबर्स इंडक्टेड मिस्टर गणेश बारासकर आणि नेहा मिश्रा. 2 नॉमिनीज आहेत. अँड द विनर इज Congratulations, sir. मिस्टर गणेश बारासकर. नेक्स्ट सर्कल कुठे आहेत? नेक्स्ट सर्कल गणेश बारासकर सर स्टेजवर यायचं आहे अवॉर्ड घेण्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते फॅशन शो मध्ये असल्यामुळे ते त्यांचं फॉर्मेशन न विसरता त्याच जागेला उभं राहत आहेत. त्यांना वाटलं राऊंड चालू झालेला आहे. त्यांना वाटलं फॅशन शो सुरू झाला. अगदी बरोबर. आणि काय आहे, अंगात युनिफॉर्म असला ना की शिस्त फॉलो होतेच. नेक्स्ट चॅप्टर आहे दख्खन चॅप्टर. याच्यामधून आपल्या समोर 3 नॉमिनेशन्स आहेत. महेश पाटील सर, डॉक्टर स्नेहल बावडेकर आणि उमा बाटे मॅम. अँड द विनर इज डॉक्टर स्नेह बावडेकर. याच्या पुढचे 2 अवॉर्ड जे आहेत हे कॉंग्रॅच्युलेशन सर. पुढचा अवॉर्ड देण्यासाठी मी करवीर चॅप्टरचे मिस्टर सारंग सागावकर यांना स्टेजवर बोलवतो. आणि अवॉर्ड जे आहेत हे कोल्हापूर चॅप्टरचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत मिस्टर अल्फाज गडकरी आणि मिसेस कविता जोशी यांनी खूप छान काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना अवॉर्ड देण्यात येणार आहे. मिस्टर अल्फाज गडकरी आणि मिसेस कविता जोशी यांनी स्टेजवरती यायचं आहे. मिसेस कविता जोशी अवॉर्ड स्वीकारत आहेत. कोल्हापूर चॅप्टर दंगा झाला पाहिजे जोरात. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. अल्फाज गडकरी सरांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा अवॉर्ड घ्यायला यायचं आहे. थँक्यू सो मच. हे चॅप्टर कोऑर्डिनेटर्सच आहेत ज्यांच्यामुळे आमच्याकडे योग्य पद्धतीने डेटा येतो Congratulations, आणि अल्फाज हा सर. इव्हेंट पुढे व्यवस्थित चालू राहतो. थँक्यू सो मच. नेक्स्ट परफॉर्मन्स आपल्याला दक्षिण काशी चॅप्टर मधून येतोय. मिस्टर रोझारिओ रॉड्रिक्स यांचा परफॉर्मन्स आहे नेक्स्ट.
मिस्टर रोझारिओ रॉड्रिक्स, दक्षिण काशी चॅप्टर. हॅलो. शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. दूर रहती है तू, मेरे पास आती नहीं, कभी प्यास आती नहीं. ऐसा लगे जैसे कि तू हंसकर जहर कोई पिए जाए. शाम मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. जब मैं करूं मुझे रोकती है क्यों, तेरी मीठी नजर मुझे टोक देती है क्यों. तेरी हया तेरी शर्म तेरी कसम मेरे होठ सिए जाए. शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. एक रूठी हुई तकदीर जैसे कोई, खामोश ऐसे है तू, तस्वीर जैसे कोई. तेरी नजर बन के जुबां लेकिन तेरे पैगाम दिए जाए. शाम मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. मस्त परफॉर्मन्स, अमेझिंग परफॉर्मन्स, खूपच छान. आणि ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंच आहे की ये शाम मस्तानी, तर ही शाम खरोखरच मस्तानी होत आहे. आता यानंतर ऊर्जा हो, चॅप्टरच्या विश्वस्कंद आयुर्वेदिक क्लिनिकच्या डॉक्टर सिमीन बावडेकर आपल्या समोर एक बहारदार डान्स परफॉर्मन्स सादर करीत आहेत.
प्लीज वेलकम डॉक्टर सिमीन बावडेकर मॅम. जाने कैसे बांधी तूने अखियों के डोर, मन मेरा खिंचा चलाया तेरी ओर. मेरे चेहरे की सुबह जुल्फों की शाम, मेरा सब कुछ है पिया अब से तेरे नाम. नजरों ने तेरी छुआ तो है ये जादू हुआ, होने लगी हूँ मैं हंसी. आफरी 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 आफरी. आँखों को तेरी आदत है, तू दिखे ना तो इन्हें शिकायत है. बिन छुए छू लिए हैं तूने मुझको दिए हैं प्यार के ये तराने, जाने यहाँ ये जो अब हो रहा है कुछ अजब हो रहा है. क्या यही प्यार का है एहसास? सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास. सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास. सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास. पंखट पे आके सैया मरुड़ गैया, and everybody thinks it on Radha. छेड़े हैं हम ना नैया बेरी कन्हैया, and everybody thinks it on Radha. होगा बुला को दिल का चोर, हमका तो लगे बोर, हुआ है ऐसी बावला जो कहता जाए. ओ राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा चल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरिया, ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा ठुमका, ओ पीछे पीछे सारी नगरिया. Radha on the dance floor, Radha likes to party, Radha likes to move that desi Radha body. माथे पे पंख मोर कहते हैं माखन चोर, बजाए बांसुरी बड़ाया चित चोर. Radha wants more, ढूंढूंगी चारों ओर, मिलेगा कोई और, दूंगी मैं हाथों में मेरे दिल की ये डोर. 'Cause Radha wants more. ओ राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा चल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरिया, ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा झुमका, ओ पीछे पीछे सारी नगरिया. Radha on the dance floor, Radha likes to party, Radha likes to move that desi Radha body. डॉक्टर सिमींनी ऊर्जाची जी ऊर्जा आहे त्याचं प्रेझेंटेशन आपल्या समोर केलेलं आहे. आता तुम्ही बिलीव्ह करू शकता का, एक डॉक्टर आणि एवढा छान डान्स करू शकतात. तर हीच मजा आहे जी अंतरंगामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते. तुमच्या अंतरंगातले रंग बाहेर दिसतात. तर आता तसेच पुढचा परफॉर्मन्स आपल्यासाठी घेऊन येत आहे गडिंग्लज चॅप्टरचे सूर्यकांत नाईक सर, आणि त्यांना इन्स्ट्रुमेंटवर साथ देतात अमर जांभळे सर. सूर्यकांत नाईक सर, गडिंग्लज चॅप्टर. हेलो 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 हेलो
हॅलो 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 La 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 le a la 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 le a la 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 le a la 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 le a la 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 डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी अब दिन गुजरते नहीं रातें कटती नहीं तेरी तस्वीर से बात बनती नहीं हो आजा कोई जाने ना पहचाने ना ये हुआ कैसे तुम आ गए ख्वाबों में ऐसे कोई जाने ना पहचाने ना ये हुआ कैसे तुम आ गए ख्वाबों में ऐसे बेवफा सुनो बेवफा बेवफा न जा डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी अब दिन गुजरते नहीं रातें कटती नहीं तेरी तस्वीर से बातें बनती नहीं ओ आजा तुम जो मिल गए दिए जल गए मेरे ख्वाबों में बन जाओ तुम मेरे हम सफर तुम जो मिल गए दिए जल गए मेरे ख्वाबों में बन जाओ तुम मेरे हम सफर बेवफा सुनो बेवफा बेवफा न जा डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी डूबा डूबा रहता हूँ आंखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी अब दिन गुजरते नहीं रातें कटती नहीं तेरी तस्वीर से बातें बनती नहीं ओ आजा ला 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 ले आ ला 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 ले आ ला 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 ले आ ला 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 ले आ ला 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 थैंक यू
आता वेळ झालेली आहे अवॉर्ड्सची आणि बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर मेलचे अवॉर्ड देण्यासाठी मी स्टेजवरती बोलवतो वीर कृपा इलेक्ट्रिकल्सचे आपले सिल्वर स्पॉन्सर मिस्टर योगेश भटकर सर. तर बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर मेलसाठी कोल्हापूर चॅप्टरकडून नॉमिनीज आहेत अल्फाज गडकरी सर, आनंद साळुंके सर आणि सिद्धेश मोहिते सर. अँड द विनर इज मिस्टर अल्फाज गडकरी. आज बहुतेक स्टेजवरच थांबणार आहेत. पुढचे नॉमिनीज आहेत ऊर्जा चॅप्टरचे. त्यातले नॉमिनीज आहेत डॉक्टर अमित शाह, मिस्टर ओंकार सावर्डेकर आणि सूरज जाधव. अँड द विनर इज डॉक्टर अमित शाह. पुढचा चॅप्टर आहे सांगली चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर श्रीकांत पाटील सर, संजय पाटील सर आणि कुंदन माळवडे सर. अँड द विनर इज श्रीकांत पाटील, सांगली चॅप्टर. पुढचे अवॉर्ड्स प्रेझेंट करण्यासाठी मी आपले सिल्वर स्पॉन्सर जे आहेत राजेंद्र सूर्यवंशी सर, व्यंकटेश्वरा टेक्नॉलॉजीज यांना विनंती करतो की पुढच्या ह्यांना अवॉर्ड देण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी सर यांनी स्टेजवर यायचं आहे. हे आपले सिल्वर स्पॉन्सर्स आहेत व्यंकटेश्वरा टेक्नॉलॉजीज, राजेंद्र सूर्यवंशी सर. पुढचा चॅप्टर आहे आपल्या सर्वांचा लाडका करवीर चॅप्टर आणि नॉमिनीज आहेत अजिंक्य देशपांडे सर, दिग्विजय दापके सर आणि प्रसन्न कुलकर्णी सर. अँड द विनर इज दिग्विजय दापके सर. नक्षत्र लॉन्चच्या निसर्गरम्य वातावरणात पार्टी करायची असेल तर दिग्विजय दापकेंना भेट द्या. आजचा अंतरंग कार्यक्रम जो इतक्या छान पद्धतीने होत आहे त्याचंही बऱ्यापैकी क्रेडिट हे दिग्विजय दापके सरांना जाते. त्यांनी खूप छान उत्तम पद्धतीने याचं सर्व मॅनेजमेंट लावलेलं आहे. पुढचा चॅप्टर आहे इचलकरंजी चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर नितीन कोष्टी सर, अशोक गाडीकर सर अँड आदित्य तेरदाळे सर. अँड द विनर इज नितीन कोष्टी सर. पुढचा चॅप्टर आहे गडिंग्लज चॅप्टर. अँड द नॉमिनीज आर मिलिंद आपटे सर, दयानंद मुरुकटे सर अँड गुरुप्रसाद याराटे सर. अँड द विनर इज दयानंद मुरुकटे सर. पुढचा अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी मी विनंती करतो की आपले जे गोल्ड स्पॉन्सर आहेत विनय महामुनी, डी ग्रुप अवॉर्ड्स, ज्यांनी सर्वच अवॉर्ड्स आपले बनवलेले आहेत. पुढचा अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी विनय महामुनी सरांनी स्टेजवर यायचं आहे. दक्षिण काशी चॅप्टरचे नॉमिनीज आहेत डॉक्टर भाऊसाहेब पाटील, संभाजी गवळी आणि समाधान पाटील. अँड द विनर इज डॉक्टर भाऊसाहेब पाटील. या आजचे अवॉर्ड्स, जे काही अवॉर्ड्स आणि मेमेंटोज आहेत ते ज्यांनी बनवलेले आहेत ते आपले विनय महामुनी सर हेच ते अवॉर्ड प्रेझेंट करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचा अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी मी ईशा क्रिएटिव्ह प्रोडक्शन्सचे अमित पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पुढचा चॅप्टर आहे दख्खन चॅप्टर आणि बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर मेलचे अवॉर्ड्स आहेत ओंकार खडके सर, प्रफुल्ल गायकवाड सर आणि प्रीतम शिंदे सर. अँड द अवॉर्ड गोज टू ओंकार खडके सर. ओंकार सरांचा अवॉर्ड घेण्यासाठी शैलेंद्र मोहिते सर येत आहेत दख्खन चॅप्टरचे.
पुढचा चॅप्टर जो आहे ऊर्जा चॅप्टर, त्याच्या CST मेंबर्सना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छितो आणि हे अवॉर्ड देण्यासाठी अमित सावेकर सर, ऊर्जा चॅप्टरचे ऊर्जावान चेअरपर्सन कुलदीप कोरगावकर सर यांना अवॉर्ड देण्यासाठी मी अमित सावेकर सरांना विनंती करतो. अमित सावेकर सर यांनी स्टेजवरती यायचं आहे. ऊर्जा चॅप्टरचे सेक्रेटरी सचिन नंदगावकर सर यांना अवॉर्ड फेलिसिटेट करण्यात येत आहे अमित सावेकर सरांच्या हस्ते. त्यांच्या वतीने अवॉर्ड स्वीकारत आहेत राजाराम पात्रे सर. पुढचा अवॉर्ड राजाराम पात्रे सरांनाच देण्यात येत आहे. मी डॉक्टर गीतांजली भोसले यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा अवॉर्ड राजाराम पात्रे सरांना फेलिसिटेट करायचा आहे. बरं, आत्ताचे परफॉर्मन्सेस इतके छान झाले होते की 2 वेळा राजाराम पात्रे सरांना बोलवायला लागले. राजाराम पात्रे सर आयडियल सेफ्टी सोल्युशन्स हे या कार्यक्रमाचे सिल्वर स्पॉन्सर आहेत. तुमच्या घरासाठी जी सुरक्षितता, फॅक्टरीसाठी जी सुरक्षितता राजाराम पात्रे सर मिळवून देऊ शकतात. आग लागली असेल तर विझवायला राजाराम पात्रे सर येतात. पुढचा परफॉर्मन्स आहे दख्खन चॅप्टरचे ट्रेजरर अमोल साळुंके सर. सॅल्सन ऑटो. थँक्यू. हो सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए. बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, आईना झूठा है सच तस्वीरें हैं. जहाँ दर्द है वहीं गीत है, जहाँ प्यास है वहीं नींद है. कोई ना जाने मगर जीने की यही रीत है. साज की जरूरत हो जैसे, साज की जरूरत हो जैसे, मौसीकी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए. हो मंजिलें हासिल हैं फिर भी एक दूरी है, बिना हमराही के जिंदगी अधूरी है. मिलेगी कहीं कोई रह गुजर, तन्हा कटेगा कैसे ये सफर. मेरे सपने हाँ जहाँ ढूंढे मैं ऐसी
चांद की जरूरत है जैसे, चांद की जरूरत है जैसे, चांदनी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए। अमेझिंग परफॉर्मन्स, मस्त परफॉर्मन्स. आता नेक्स्ट आपल्या काही अंतरंगचे ऊर्जा कोऑर्डिनेटर्स जे आहेत, ऊर्जा चॅप्टरचे अंतरंगचे कोऑर्डिनेटर्स जे आहेत, प्राजक्ता पाटील आणि सूरज पाटील सर यांना अवॉर्ड घेण्यासाठी मी स्टेजवर बोलवू इच्छितो. आणि हा अवॉर्ड दिला जाणार आहे कणकवली कट्टा मालवणी स्वादच्या मिसेस अनन्या सावंत यांच्या हस्ते. नेक्स्ट अवॉर्ड आहे अंतरंगचे ऊर्जा चॅप्टरचे कोऑर्डिनेटर सूरज पाटील सर यांच्यासाठी. आता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदम अमेझिंग परफॉर्मन्स येतोय, यंग एनर्जीने भरलेला करवीरच्या बॉईजचा परफॉर्मन्स येतोय. आणि हा सादर करत आहेत महेश पाटील केकजी, केक म्हणजे केकजी, शिवकुमार चव्हाण सर, सुदेश परफ्युमरी वर्क्स आणि गणेश घोटके सर. Make some noise for the Desi Boys! The Boys! The Boys! Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. Shirpa, shirpa, hey! काटीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये हंगास अव
काठीनं घोंगडे अव अव काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो पल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे हाँ जा छोरे हाँ जा छोरे टेस्टिंग 1 2 1 2 3 करंट लगा रे अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त परफॉर्मन्स ही आहे यंग एंटरप्रेन्योरची बाय एनर्जी. करवीर बॉईज. मला माहितीये बऱ्याच लेडीज आमच्या करवीर बॉईज वरती फिदा आहेत. बऱ्याच लेडीज करवीर बॉईज वरती फिदा आहेत. पण फॉर युअर डिसअपॉइंटमेंट ऑल आर एंगेज. सॉरी. बरं ते नव्हे, हे जबरदस्त गाणं वाजलं नाही? वाटत नाही तुम्हाला जबरदस्त वाजलं? असंच गाणं जर तुमच्या घरात वाजव असं तुम्हाला वाटत असेल तर रिफ्लेक्स ऑडिओ सिस्टीम पहिला बुक करा. आणि बजेटच्या बाहेर जात असेल तर हिंदुस्तान फिनकॉन तुम्हाला लोन द्यायला बसले. लक्षात ठेवायचं, हिंदुस्तान फिनकॉन आणि रिफ्लेक्स ऑडिओ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Once again a big round of applause to करवीर बॉईज. आता नेक्स्ट परफॉर्मन्स येतोय इचलकरंजी चॅप्टरचे किशोर पवार सरांचा. नेक्स्ट चॅप्टर आहे इचलकरंजी चॅप्टरचे किशोर पवार सर कॅरोके परफॉर्मन्स देणार आहेत. विसर्जन फ्री दिलेली सोलर एनर्जी वापरून वीरकृपा इलेक्ट्रिकल्सचे योगेश भटकर यांचे रूफ टॉप ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर लाईट सिस्टीम, तेही 25 वर्षांच्या वॉरंटीसह, ज्यामुळे तुमचं लाईट बिल शून्य करून कायमस्वरूपी लाईट बिलाची तक्रार टाळा. तुमच्या गरजेची वीज वापरा आणि शिल्लक राहिलेली वीज मंडळास परत देऊन त्याचाही फायदा घ्या. आणि लोनची सुविधाही उपलब्ध आहेच. दूर करूया वीज बिलाची कटकट. वीरकृपा इलेक्ट्रिकल्सची रूफ टॉप सोलर सिस्टीम लावून झटपट. नेक्स्ट आहे इचलकरंजी चॅप्टरचे किशोर पवार सर यांचा कॅराओके सिंगिंग. सूरज से किरणों का रिश्ता सीप से मोती का, तेरा मेरा वो रिश्ता जो आँख से ज्योति का.
धड़कन, तुझसे मेरा जीवन कांच के जैसा टूट जाऊंगा, टूटा जो ये बंधन, मैं दिल तू धड़कन, तुझसे मेरा जीवन कांच के जैसा टूट जाऊंगा, टूटा जो ये बंधन, मैं दिल तू धड़कन। तू ही खिलौना, तू ही साथी, तू ही प्यार मेरा, एक ये चेहरा, ये दो बाहें, ये संसार मेरा। तू ही खिलौना, तू ही साथी, तू ही प्यार मेरा, एक ये चेहरा, ये दो बाहें, ये संसार मेरा। खुद को भी देखा है तुझ में, तू मेरा दर्पण, मैं दिल तू धड़कन, तुझसे मेरा जीवन कांच के जैसा टूट जाऊंगा, टूटा जो ये बंधन, मैं दिल तू धड़कन। तुझसे बिछड़ के जी ना सकूंगा मैं तो एक घड़ी, तेरे दम से जुड़ी हुई है सांसों की ये कड़ी, तुझसे बिछड़ के जी ना सकूंगा मैं तो एक घड़ी। मेरे जीवन का ये दीपक तुझसे ही रोशन, मैं दिल तू धड़कन, तुझसे मेरा जीवन कांच के जैसा टूट जाऊंगा, टूटा जो ये बंधन, मैं दिल तू धड़कन। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मस्त परफॉर्मन्स. याच्या पुढचा परफॉर्मन्स नाही आहे, पण ह्याच्या पुढे येणार आहे आपला कोल्हापूर रिजनचा फॅशन शो, आणि तो डिरेक्ट केलाय सागर वासुदेवन सरांनी. सागर वासुदेवन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपल्या समोर येणार आहे कोल्हापूर रिजनचा फॅशन शो.
इंडियन आर्मी ने ये जंग शुरू नहीं की थी, बट वी विल ब्लडी हेल फिनिश इट। हाउ इज द जोश? हाउ इज द जोश? जय हिंद। कि हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा। ये नया हिंदुस्तान है, ये अंदर में घुसेगा भी और मारेगा भी।
जोशीला परफॉर्मन्स व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी नाईस. भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की जय. हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाय सर. हाऊस द जोश. आपल्या इंडियन आर्मीला आणि इंडियन आर्म्ड फोर्सेसला ट्रिब्यूट देणारा हा परफॉर्मन्स डायरेक्ट केला आहे सागर वासुदेवन सरांनी. त्यांच्यासाठी जोरदार चिअरिंग आणि टाळ्या झाल्याच पाहिजेत. आता आपला नेक्स्ट परफॉर्मन्स येत आहे. अल्फाज गडकरी सर परफॉर्म करत आहेत. अल्फाज गडकरी सर, कोल्हापूर चॅप्टर. पागल मुझे कर दिया, क्या? जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. कहने के लिए है कितने यहाँ, लेकिन इनमें ये बात कहा. कैसी बातें, आज कैसे हंसी, जरा खुल के बता, मैं समझी नहीं. पागल मुझे कर दिया, क्या? जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है, दिलकश है, दिलदार नजारे हैं. आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अकलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम. बस दीवानगी 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 है, ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर. बस दीवानगी 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 है. All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All the cool boys, come on, make some noise and say Om Shanti Om. Can you feel it? Then let's go for it. ओ दिल वालों, दिल मेरा सुनने को बेकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. ओ चाहत से हम तुम हैं, चाहत से संसार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. सुपर परफॉर्मन्स, अमेझिंग परफॉर्मन्स, मस्त परफॉर्मन्स झालेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे एका ॲडव्हर्टाइजमेंटची. सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. दिवाळी, न्यू इयर किंवा वर्धापन दिनाला रिटर्न गिफ्ट, कॉर्पोरेट गिफ्ट द्यायचं आहे.
मग गेली 60 वर्ष विश्वसनीय कार्यरत असणारे डी ग्रुपचे युनिट म्हणजेच आपल्या कार्यक्रमाचे गोल्ड स्पॉन्सर ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेमेंटो आणि अवॉर्ड्स डिझाईन केले त्यांचे ॲडव्हर्टाईज प्ले होते आपल्यासमोर. डी ग्रुप ऑफ अवॉर्ड्स क्राफ्ट्स अँड क्रिएशन्स, डी ग्रुप्स. मिस्टर विनय महामुनी, प्राऊड करवीर चॅप्टर मेंबर. बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर फिमेल या कॅटेगरीमधले अवॉर्ड्स आता आपल्याला द्यायचे आहेत. बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर फिमेल अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करतो धर्मेंद्र पाटील सर यांनी स्टेजवरती यायचं आहे. कोल्हापूर चॅप्टर नॉमिनीज आहेत आशा माळी मॅडम, दीपा देशपांडे आणि कविता जोशी. अँड द विनर इज आशा माळी, स्वाशा इन्व्हेस्टमेंट्स. इंद्रनील बंकापुरे सर त्यांच्या वतीने अवॉर्ड घेत आहेत. आशा माळी मॅडम थोडंसं बिझी असल्यामुळे आल्या नाही आहेत. इंद्रनील बंकापुरे सर त्यांच्या वतीने अवॉर्ड स्वीकारत आहेत. नेक्स्ट आहे ऊर्जा चॅप्टर. ऊर्जा चॅप्टरचे नॉमिनीज आहेत अमृता पाटील मॅडम, पल्लवी गुंजाळ मॅडम अँड सिमीन बावडेकर मॅडम. अँड द विनर इज अमृता पाटील मॅडम. त्यांच्या वतीने अजिंक्य यांनी अवॉर्ड स्वीकारलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे सांगली चॅप्टर. सांगली चॅप्टरचे नॉमिनीज आहेत स्वाती फुलारी मॅडम, दीपाली डोईजड मॅडम. अँड द विनर इज स्वाती फुलारी मॅडम, सांगली चॅप्टर. पुढचे अवॉर्ड्स देण्यासाठी मी आपले सिल्वर स्पॉन्सर श्वेताज ड्रीम ब्युटी पार्लरच्या ओनर जे आहेत श्वेता देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अभिजित नवाळे सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे पुढचे अवॉर्ड्स प्रेझेंट करण्यासाठी. पुढचा चॅप्टर आहे करवी चॅप्टरचे नॉमिनीज आहेत अनन्या सावंत मॅडम, स्वाती पाटील मॅडम आणि मधुजा मिर्झे मॅडम. अँड द विनर इज अनन्या सावंत मॅडम. बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर फिमेल अनन्या सावंत मॅडम, कणकवली कट्टा, मालवणी स्वाद. नेक्स्ट चॅप्टर आहे इचलकरंजी चॅप्टर. बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर फिमेल नॉमिनेशन्स आर प्रगती कडोलकर मॅडम, वैशाली चौगुले मॅडम आणि प्रिया ताकवडे मॅडम, इचलकरंजी चॅप्टर. अँड द विनर इज प्रगती कडोलकर मॅडम, इचलकरंजी चॅप्टर. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रगती कडोलकर मॅम अँड थँक्यू राजाराम पात्रे सर. नेक्स्ट चॅप्टर आहे दक्षिण काशी. दक्षिण काशी चॅप्टरचे नॉमिनीज आहेत आरती जोशी मॅम अँड प्राजक्ता बडगावकर. अँड द विनर इज आरती जोशी, आरतीज केक बास्केट. आरतीज केक बास्केट. एकदा केक फक्त खाऊन बघा. दख्खन चॅप्टरचे नॉमिनीज आहेत रचना हेगडे पाटील मॅडम, सोनाली पवार मॅडम आणि श्रेया महामुनी मॅडम. अँड द विनर इज रचना हेगडे पाटील मॅडम, दख्खन चॅप्टर. बेस्ट चॅप्टर कोऑर्डिनेटर फिमेल रचना हेगडे पाटील मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. करवीर चॅप्टर चेअरपर्सन अमेय गोडे सरांना विनंती आहे की त्यांनी फेलिसिटेशन. ठीक आहे. मी स्वाती पाटील मॅडमना विनंती करतो की त्यांनी महावीर चौगुले सरांना फेलिसिटेट करायचं आहे. आता मी विनंती करतो अमेय गोडे सरांचं फेलिसिटेशन करण्यासाठी स्वाती पाटील मॅडमना मी विनंती करतो. शिवकुमार चव्हाण सरांनी स्टेजवरती यायचं पटकन. शिवकुमार चव्हाण, देसी बॉयज कुठे गेले? शिवकुमार चव्हाण. आपल्या सर्वांचे लाडके करवी चॅप्टरचे चेअरपर्सन अमेय गोडे सर यांचं फेलिसिटेशन स्वाती पाटील मॅडम करीत आहेत. इचलकरंजी चॅप्टरचे कोऑर्डिनेटर्स प्रगती कडोलकर मॅम आणि नितीन कोष्टी सर स्टेजवरती यायचं आहे. नितीन कोष्टी सरांना अवॉर्ड दिला जाते रचना दोशी मॅडमच्या हस्ते. नेक्स्ट अवॉर्ड आहे प्रगती कडोलकर मॅडमना, इचलकरंजी चॅप्टर कोऑर्डिनेटर्स फॉर अंतरंग. I request Rachana Doshi ma'am to felicitate Mrs. Pragati Kadolkar.